तर 13 तारखेला अंबरनाथला जाण्याचा पुन्हा योग आला होता, कारण मला बरं नव्हतं, पाय दुखत होते माझे, दवाखाना करायचा होता म्हणून. तर अनिल जाधव मला सोडवायला आले. प्रगती एक्सप्रेसने जायचं होतं आम्हाला. त्यांनी तिकीट काढून दिली मला. प्रगती एक्सप्रेसला बसले. गर्दी होती पण एवढी गर्दी नव्हती. मागच्या वेळेस गेले होते मी तर खूप गर्दी होती. खंडाळाला थोडीशी शूटिंग घेतली मी. छान वातावरण खूप छान होतं. त्यानंतर मग लोणावळ्यामध्ये आल्यावर थोडीशी शूटिंग घेतली, कारण खूप लवकर ट्रेन आली होती, फास्ट ट्रेन होती. नंतर मग कर्जतला बसले. इकडे अनिल जाधव टोमॅटोची चटणीची तयारी करत होते पुण्यामध्ये. त्यांनी डाळ भात लावला. नंतर मग मी अंबरनाथ स्टेशनला उतरले. घाम खूप येत होता, गरम होत होतं. घरी गेले, फ्रेश झाले, आंघोळ वगैरे केले. त्यानंतर संध्याकाळी मग मम्मीने छान अशी ब्लॅक कलरची साडी नेसली होती. आम्ही थोडे फोटोशूट केले आणि नंतर मग मम्मीला म्हटलं की तू थोडंसं वॉक करून ये, तर तुझे व्हिडिओ काढते. तर तिचा व्हिडिओ काढला. छान दिसत होती मम्मी. साडी पण खूप सुंदर दिसत होती. नेक्स्ट डेला सकाळीच मग मला डेक्कनला यायचं होतं, म्हणून सकाळी लवकर आंघोळ करून 7:30लाच घरातनं निघले. आणि प्लॅटफॉर्मवर आल्यावर खूप गरम होत होतं मला, खूप म्हणजे प्रचंड घाम येत होता मला. त्यानंतर मग 8 वाजता आली कर्जतची लोकल. गर्दी नव्हती त्यात, पण रिकामीच होती लोकल. त्यानंतर मग मी कोणती इंद्रायणी एक्सप्रेसने घरी आले आणि नंतर अनिल जाधव पुन्हा मला घ्यायला आले. बाय.